शिंदेंकडून रुग्णवाहिकेसाठी 800 कोटींचा टेंडर काढण्यात आला असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। आता यावरनं राऊतांसाठी मेंटल हॉस्पिटलची गरज आहे असा पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केलेला आहे। आपण पाहतोय यावरून आता राजकारण तापलेलं आहे। नेमकं रुग्णवाहिकेवरचं टेंडरचं काय झालंय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हा हल्लाबोल केलेला आहे की शिंदे 800 कोटींचं टेंडर रुग्णवाहिकेसाठी काढलेलं होतं। सरकारचा भ्रष्टाचाराचा कळस आहे असं सतेज पाटील म्हणाले। चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं। 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं। मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी जे ॲम्ब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे। एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाही, पैसे हजम झाले। 108 नंबर करेक्ट, आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं। संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात। त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो। सकाळी रोज 10 वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय। त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स देऊन ठेवावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो। भ्रष्टाचाराचा कळस हे मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आता प्रचंड झालेला आहे आपण अनुभवतोय। म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।